नमस्कार सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत नरक चतुर्थी या पवित्र आणि महत्त्वाच्या सणाबद्दल आणि तसेच नरक चतुर्थीला छोटी दिवाळी का म्हणतात याचं पण आपण पौराणिक कारण पाहूयात आणि पूजा करण्याची पद्धत कशी आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. नरक चतुर्थी ही कार्तिक कृष्ण पक्षातील 14वी तिथी आहे. नरक चतुर्थी दिवशी आपण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. यंदा 2025 साली नरक चतुर्थी सोमवारी 20 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. तर चतुर्दशीची तिथी 19 ऑक्टोबर दुपारी 1:51 पासून सुरू होऊन 20 ऑक्टोबर दुपारी 3:44 पर्यंत राहील. पण अभ्यंग स्नानासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5:15 ते सकाळी 6:29 आहेत. आता आपण अभ्यंग स्नान म्हणजे काय ते पाहूया. अभ्यंग स्नान का केलं जातं? अभ्यंग स्नान हा हिंदू परंपरेतील एक धार्मिक आणि आरोग्यदायी विधी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला तेल लावून हलकी मालिश केली जाते. त्यानंतरनं आंघोळ केली जाते, म्हणजेच शरीर आणि मनाची शुद्धी होणे. याचा धार्मिक अर्थ असा आहे की पाप, दोष, रोग आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करणे. खास करून नरक चतुर्थीला अभ्यंग स्नान केले जाते, कारण असे मानले जाते की याने नरकासुराचा पाप नष्ट होते आणि आत्मा शुद्ध होते. काही ठिकाणी औषधी वनस्पतीचे पाणी आंघोळीसाठी वापरतात, जसे की अपामार्ग किंवा चिंचिरी. आता आपण नरक चतुर्थी रोचक आणि दुर्मिळ पौराणिक कथेचा उलगडा करणार आहोत. आपण सर्वजण जाणतोच की नरक चतुर्थीला छोटी दिवाळी म्हणतात. पण या दिवशी नरकासूर नावाच्या एका राक्षसाचा अंत झाला होता. परंतु त्यामागे अजून एक गूढ गोष्ट दडलेली आहे, जी खूप कमी लोकांना माहीत आहे. तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्राचीन काळी पृथ्वीवर दैत्य, देव आणि मानव या तिन्ही लोकांमध्ये युद्ध होत असे. एका काळी विष्णू भगवानाने वराह अवतार घेतला होता पृथ्वीला समुद्रातून वर उचलण्यासाठी. जेव्हा त्यांनी पृथ्वीला आपल्या सुळेवर घेतले तेव्हा त्यांच्या शरीरावर एक घामाचा थेंब पृथ्वीवर पडला आणि त्या थेंबातून जन्म झाला एका असामान्य शक्ती प्राण्याचा. त्याचे नाव होते भैमासूर, म्हणजेच नरकासूर. पृथ्वी देवीने त्याच्याकडे पाहून आनंद व्यक्त केला आणि भगवान विष्णूला म्हणाली की हे भगवान विष्णू, हा माझा पुत्र आहे, याला अमोघ शक्ती आणि तेज मिळो. विष्णूने वरदान दिले की जोपर्यंत तू स्वतः त्याच्यावर रागवणार नाहीस तोपर्यंत कोणीही त्याला मारू शकणार नाही. पण काळाच्या ओघात त्या वरदानाने त्याच्यात गर्व, अंधकार आणि अन्याय जन्माला घातला. काळ पुढे सरकला. नरकासूर वाढला आणि अत्यंत पराक्रमी झाला. तो पृथ्वी, आकाश आणि पाताळ या तिन्ही लोकांवर नियंत्रण मिळवू लागला. त्याने इंद्राचे राज्य लुटले, देवता कैद केल्या आणि 16,000 कुमारिका आपल्या राजवाड्यात बंदिस्त केल्या. तो म्हणायचा की मी पृथ्वीचा पुत्र आहे, मला कोणीही हरवू शकत नाही. देवता, साधू संत आणि लोक त्रस्त झाले. त्याने विष्णूला विनंती केली की हे भगवान, या राक्षसाचा अंत करा, कारण तो संपूर्ण विश्व अंधारात बुडवतो आहे. विष्णूने स्मित केले आणि म्हणाले, अरे, हा माझा पुत्र आहे आणि याचा वध फक्त पृथ्वी देवीच करू शकते, म्हणजे त्याची माताच करू शकते. आता त्याचा उद्धार माझ्या अवतारातूनच होईल. नंतर भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी
सत्यभामा ही श्रीकृष्णाची तिसरी पत्नी होती. ही प्रत्यक्षात भूदेवीचा अवतार होती. ती युद्धकलेत पारंगत होती आणि तेजस्वी आणि साहसी होती. देवताने श्रीकृष्णाला विनंती केली आणि श्रीकृष्णाने सत्यभामाला म्हणाले, देवी, आता तुझ्या पुत्राचा उद्धार करायची वेळ आली आहे. तेव्हा सत्यभामा म्हणाली, माझा पुत्र? पण हा अधर्मी आहे. कृष्ण म्हणाले, हो, पण त्याला मुक्त करण्यासाठीच तू जन्म घेतलास. त्यानंतर दोघे गरुडावरून आरूढ होऊन प्राग्ज्योतिषपुराकडे निघाले. मार्गात त्यांनी असुरांचा सेनापती मूर याचा वध केला आणि त्यामुळे कृष्णाला मुरारी हे नाव मिळाले. त्याने नरकासुराचा राजवाडा हजारो सोनेरी किल्ल्यांनी वेढलेला होता. जेव्हा कृष्ण आणि सत्यभामा त्याच्या दरवाज्यात पोहोचले तेव्हा आकाशात काळे ढग जमले, वीज कडाकडली आणि पृथ्वी हादरू लागली. नरकासूर गर्जला आणि म्हणाला, कोण धाडसी माझ्या दरवाजापर्यंत आलंय? कृष्ण उत्तरले आणि म्हणाले, तुझ्या अधर्माचा शेवट करण्यासाठी प्रभू आले आहेत. त्यानंतर दोघांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले. कृष्णाने शंख फुकला, सत्यभामाने धनुष्य उचलले. अखेर कृष्णाला एका क्षणी नरकासुराने गंभीर जखम केली. तेव्हा सत्यभामा क्रोधित झाली. तिला जाणवलं की तिचा पुत्र अधर्माच्या मार्गाने चालला आहे. ती रागात म्हणली, आता अंधकारांचा अंत आता होईल. ती म्हणाली, अंधकारांचा अंत आता होईल आणि तिने श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्र उचलून नरकासुरावर प्रहार केला. त्या बाणाने नरकासुरांचा अंत झाला. त्याने मरण्यापूर्वी सत्यभामेकडे पाहून म्हटलं, माते, मला क्षमा कर. माझ्या देहातून जे रक्त वाहील ते मानवामध्ये पापांचा नाश करो. त्यावर सत्यभामाने वर दिला की आजच्या दिवसाला नरक निवारणाचा दिवस म्हणतील. लोक या दिवशी स्नान करतील, दिवे लावतील आणि अंधारांचा अंत साजरा करतील. त्यामुळे यावर्षी म्हणजेच या दिवशी आपण नरक चतुर्थी म्हणून साजरी करतो. पुढे त्याच्या मरणानंतर कृष्ण आणि सत्यभामेने त्या बंदिस्त स्त्रियांना मुक्त केले. त्यांच्या मुक्तीचा आनंद संपूर्ण नगरात दिवे पेटवले गेले. भूदेवीने सर्वत्र प्रकाश पसरवला आणि म्हणाली, हा दिवस आनंदाचा आहे, कारण आज अंधाराचा अंत झाला आहे. आणि त्या 16,000 कुमारिकांना त्यांनी सोडवले. पण त्या कुमारिका घरी जायला तयार नव्हते. म्हणजे त्यांना घरी कोणी स्वीकारणारं नव्हतं आणि जगामध्येही कोणी स्वीकारणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णाला शरण गेले आणि म्हणाले, हे श्रीकृष्णा, आम्ही 16,000 जणी तुम्ही आम्हाला बंदिस्त असलेले मुक्त केलात. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबतच राहू. आम्हाला कोणी मान सन्मान देणार नाही, कोणी आम्हाला स्वीकारणार नाही. तेव्हा श्रीकृष्णाने 16,000 बायकांना मानसन्मान भेटावा म्हणून सर्वांना आपली पत्नी म्हणून स्वीकार केला आणि सर्वत्र आनंद पसरला. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी लोक सकाळी तेलाने अभ्यंगी स्नान करतात, यमदेवाची पूजा करतात आणि संध्याकाळी घरभर दिवे लावतात. हीच ती नरक चतुर्थी जी आपल्याला शिकवते की प्रत्येक अंधारात एक प्रकाश असतो, प्रत्येक अहंकाराचा अंत असतो आणि प्रत्येक अन्यायावर न्यायाचा विजय होतो. मित्रांनो, ही होती नरक चतुर्थीची खरी आणि दुर्मिळ कथा. ही कथा केवळ राक्षसाच्या वधाची नाही, तर मातेने आपल्या पुत्राला दिलेल्या मोक्षाची आहे.
या दिवशी आपणही आपल्या जीवनातील अंधार, अहंकार, राग आणि दुःख यांचा अंत करूया. घरात प्रकाश पसरूया आणि आत्म्याला शुद्ध करूया. तुम्हा सर्वांना नरक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.